ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेतील लहान मुले, उत्साहात सहभागी झालेले युवक युवती आणि महिला आणि समुद्राच्या साक्षीने जपली जाणारी शेकडो वर्षाची परंपरा. हे दृश्य आहे राजापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील तुळसुंदे उगवतीवाडीचे. खारवी समाजाचे एकमेव गाव म्हणून ओळख असलेल्या तुळसुंदे उगवतीवाडीमध्ये आपण आलोय. नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजऱ्या करण्यात येत आहे. नमस्कार, मी राजन लाड, लय भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सायंकाळचे 6 वाजता आहेत. जीवाला जीव देणाऱ्या दर्यावर्दी खारवी समाजाचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुळसुंदे गावामध्ये आपण आलोय. दरवर्षी मोठ्या उत्साहाने या गावात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. आता ही मिरवणूक तुळसुंदे स्टँडवर पोहोचली. या संपूर्ण मिरवणुकीचे दृश्य आपल्याला पाहता यावे यासाठी व्हिडिओ करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. मेहनती, जीवाला जीव देणारे आणि दर्यावर्दी खारवी समाजाचे समुद्राशी अतूट नाते आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पुढील काळात सुरक्षितता, सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना करण्याची परंपरा आज ही तुळसुंदेकरांनी जपली आहे. परंपरा तीच, श्रद्धा तीच, मात्र उत्साह दरवर्षी नव्या पिढीसोबत अधिक वाढत चाललेला. लहान मुलांपासून युवक युवती आणि महिलांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग हे चित्र दरवर्षीप्रमाणे आजही पाहायला मिळते. राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील खारवी समाजाचे एकमेव गाव असलेल्या तुळसुंदे गावातील नारळी पौर्णिमेचा उत्सव आपल्यालाही पाहता यावा यासाठी व्हिडिओ करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तुळसुंदे हे कुळशी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे गाव आहे. 2 ग्रामपंचायती या गावाला आहेत. एका बाजूला उगवतीवाडी, दुसऱ्या बाजूला मावळतीवाडी. मावळतीवाडी ही दळे गावामध्ये येते, तर उगवतीवाडी कुळशी गावामध्ये. आता आपण कुळशी गावातल्या उगवतीवाडीमध्ये पोहोचलो आहोत. उगवतीवाडीमध्ये दरवर्षी हा नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आता ही जी मिरवणूक आहे ती एस टी स्टँड परिसरात आलेली आहे आणि सर्व युवक युवती मुलं यांनी फेर द्वाराला सुरुवात केलं आहे. नाच गाणं सुरू आहे. होडी सजवलेली आहे, लाईटिंग केली आहे होडीवरती आणि त्याच्यामध्ये सुवर्ण कलश तयार करून नारळसुद्धा त्याच्यामध्ये ठेवले. त्याची मिरवणूक काढली जाते आणि संध्याकाळी उशिरा तुळसुंदे जेटीवरून विसर्जित केले जाणार आहे किंवा समुद्राला नारळ अर्पण केला जाणार आहे. तुळसुंदे उगवतीवाडीतील नारळी पौर्णिमेचा हा उत्सव, लोकांचा हा उत्साह या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करा.
रात्रीचे 8:30 वाजून गेले आहेत. हा उत्सव अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. उशिरा समुद्राला नारळ अर्पण केला जाणार आहे. आज नारळी पौर्णिमा आहे आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्राच्या साक्षीने हा उत्सव सुसुंदर उगवतेवाडीमध्ये सुरू आहे. हा उत्सव असाच सुरू राहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण.